पश्चिम बंगालमधून आहे। पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का बसलाय। कारण तृणमूलच्या 28 खासदारांपैकी 20 खासदार फुटलेले आहेत। ममतांच्या काळामध्ये बंगालमध्ये सुशासन नसल्याचा बंडखोर खासदारांनी आरोप केलाय। बंगालमधील सत्ता खालसा झाल्यापासून ममता बॅनर्जींना घरघर लागली आहे। तृणमूलच्या आमदारांपाठोपाठ आता खासदारही फुटलेले आहेत। तृणमूलच्या 20 खासदारांनी वेगळा गट स्थापन करत एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय। लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र आसन व्यवस्थेची मागणी तृणमूलच्या फुटीर गटाकडून करण्यात आली आहे। तसंच ममतांनी बंगालमध्ये केंद्रीय योजना रोखल्याचा आरोप सुद्धा फुटीर गटाकडून करण्यात आला आहे। तृणमूलचे खासदार युसुफ पठाण यांचं सुद्धा आता बंड पाहायला मिळतंय। युसुफ पठाणला अमित शहांनी दिल्लीला बोलावल्याची माहिती आहे। खासदार महुआ मोहित्रांनी मात्र युसुफ पठाण यांचा समाचार घेतला। युसुफनं थोडी तरी लाज बाळगावी, तटस्थ राहावं असं मोहित्रांनी त्यांना सल्ला दिलाय। दरम्यान ममतांचे खासदारही फुटल्याचा कसा परिणाम होऊ शकतो हे सुद्धा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। एनडीएमध्ये असं होईल की सत्ताधारी एनडीएच्या संख्याबळामध्ये 20 खासदारांची भर पडेल। महत्वाची विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी मोठी मदत होणार आहे। राज्यसभेचे खासदार फुटल्यास अधिकच मदत होईल। राज्यसभेचे खासदारांनंतर एनडीएमध्ये शिवसेना टीडीपी सारख्या पक्षाचं महत्त्व तुलनेने कमी होणार आहे। इंडिया आघाडीला मोठा फटका बसेल। आधीच कमी असलेली संख्या खासदारांची संख्या आणखीनच घटली आहे। काँग्रेस पाठोपाठ सर्वाधिक खासदार म्हणून असलेला पक्ष म्हणून मिरवता येणार नाही। इंडिया आघाडीतलं महत्त्वाचं स्थान जे आहे ते कमी होणार। वाटाघाटींमध्ये बार्गेनिंग पॉवर कमी होणार।